आंबेडकरांनी जे 60 पेक्षा जास्त देशांचा अभ्यास करून जे भारताची वेश आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, रंगभूषा, जे काही सर्व गोष्टी जे डायव्हर्सिटी आहे त्या डायव्हर्सिटीला एकत्र बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि ते काम इतकं महत्त्वाचं आहे. जगाच्या पाठीवर फक्त आपण हायलाईट होण्याचा एकमेव असा एक रिझन आहे, डायव्हर्सिटीमध्ये एकता किती आहे आणि हे खूप सौंदर्य आहे. तर सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे, आपण काय करतो, आता जस्टच पाठीमागे कसबे सरकार कोणतरी होते, मला नेमका नाव आठवत नाही, परंतु वाक्य खूप चांगलं आठवतंय. ते बोलले की आपण सध्या काय करतोय, जयंती आली तर आपण फक्त अनुयायी होतो किंवा आपण त्यांच्या विचारासाठी पुढे येतोय. असं न करता आपण काय करायला पाहिजे, 24 तास म्हणण्यापेक्षा आपण ज्या वेळेस असतोय, जगतोय, चालतोय, वाचतोय, बोलतोय, आपल्या जगण्यामध्ये, दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असायला पाहिजे, त्यांचे आचरण असायला पाहिजे आणि त्यांची कृती असायला पाहिजे. आणि ज्या वेळेस या सर्व गोष्टी आचरण असेल, विचार असेल, कृती असेल, आपण स्वतःमध्ये अंतर्गत करू आणि त्याचं समाजामध्ये रिफ्लेक्शन असेल, ते खरं शिवशाही फुले आंबेडकर यांचं जे स्वराज्य आहे, संविधान स्वराज्याचं निर्माण होणार आहे, या गोष्टीची कन्सेप्ट आपल्याला माहिती नाही. आपण जर चांगल्या पद्धतीनं आपल्या भारताच्या संविधान मध्ये जर डोकावून पाहिलं तर ही सर्व कन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसेल. आणि ही कन्सेप्ट आपण घेऊन जर पुढे गेलो तर अक्षरशः ही जी भारतातली लोकशाही आहे, जे आपण 1950 मध्ये ज्यावेळेस मान्यता भेटली संविधानाला, तो लागू झाला त्यावेळेसपासून आजपर्यंत आणि इथून पुढे भविष्यामध्ये देखील आपल्या भारताच्या लोकशाहीला कुणीही हात लावू शकणार नाही. ही इतकी ताकद, ही इतकी क्षमता आणि ही डायव्हर्सिटीमध्ये एकता भारतीय संविधानामध्ये आहे. आणि सर्वांना एवढं सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे. त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यासोबत एकच विनंती करतो किंवा आव्हान करतो की आपण त्यांचे विचार आहेत ते आचरणामध्ये आणायला पाहिजे. ज्यावेळेस ते विचार आचरणामध्ये आणून कृती करतो त्यावेळेस अक्षरशः त्यांना पण आनंद वाटेल. आणि जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली आणि घटनेमध्ये जो विचार करून तो आपल्या प्रत्यक्षामध्ये सर्वांपर्यंत आणला, तो प्रत्यक्षामध्ये आपल्याला उतरायला काही वेळ लागणार नाही. एवढं बोलतो. जय हिंद, जय भारत, जय भारत, जय हिंद.